बाबाला काढून घेते, बघूया कधी जाईल ते माहिती नाही, पण बाबाला मम्मी गरम करून देईल ना. बाबासाठी मस्त जास्त नाही बाबा कांदा खिचडी, कारण की बाबाने हे सांगितले, सॉरी आपले काय उसळ सांगितले. हे बघा आपली उसळ करायची बाबांना. बाबा तुम्ही आज काय खाणार? खिचडी, साबुदाणा खिचडी, उसळ आणि रताळी. आषाढी एकादशी स्पेशल आपल्या साबुदाणा खिचडी बनवली आहे मस्त करून. पण या मंडळी माझा उपास आहे, माझा उपवास आहे, उपवास आहे, उपवास आहे. दोनच चहा झाले. दोन चहा. तिला तर आवाज कुठे गेला चहाचा? सुस्ती आली उपासाची. माझा माझा उपास आहे बाबा, बाबा माझा उपास आहे. माझा उपवास आहे. माझा पण उपास आहे. माझा पण उपवास आहे. माझा बी उपास आहे. त्याचा पण आहे का? उपास आहे. आता काय पाहिजे? आता काय पाहिजे? चार चार. ताल ना ताल, आई ताल, आई ताल ताल. मला मला ताल, मला ताल. काही नको आणू. मला ताल पाहिजे, ताल ताल ताल. Sometimes I know you heard from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you heard. I know you heard. Let it out, just feel it. Let it out, cry it all out to me. When you're down, when your heart stops beating, you got me, you always got me. चला मंडळी, हे बघा मस्त आज काय आणलेलं आहे उपवासासाठी. ओणी मस्त आणलेत राताळी. तुम्ही याला काय बोलता कमेंट करा. तर मी आता मस्त उकळत घेते, बाबाला पण द्यायची आहेत. उपवास आहे आज, आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि इकडे उपवासासाठी इथे दूध पण, आता कॉफी पण बनवली पटकन मी आमच्यासाठी. आणि इथे हे मस्त साबुदाणा खिचडी. आपल्याला बघूया साबुदाणा थोडं भिजत, त्याचं बघूया काय बनवतं. तर चला पहिलं मी तर गॅस लावून घेते आणि हे झाल्यानंतरला तुम्हाला दाखवते. तर इथे राताळी, तुम्ही काय बोलता? काही कोणी कोणी रताळी राताळे काय बोलतात ते नक्कीच कमेंट करा. चला आम्ही तर राताळे बोलतो, जे येईल ते बोला. राताळीच बोलतो आम्ही ना, रताळे बोलतात, रताळे रताळे राताळी जे नाव असेल ते तुम्ही बोला. तर चला आता भेटूया आपण डायरेक्ट हे झाल्यानंतरलाच. बाय. लाईट गेली, लाईट गेले आणि हा तरफडते बघा बाहेर आहे याचा आल्यांचीवाल्या. तरफड तरफड्या सकाळी सकाळी गेले. हा पला आजी महाराज. हा बघा आमचा फुटबॉलर चॅम्पियन बघा कसा. लोक झोपल्यात संडे. हा बघा 7 वाजता गेलेला, सकाळी 7. हा आणि कसा आले बघा. हा बघा आराम काय विठ्ठल आवडला का तू? सकाळी डोका टेकून गेलेला मंडळी. तर सकाळी व्हिडिओ नव्हती गेली चालू. बघा आमची आत्ता आला आणि किती वाजले बघा आता दुपारी. हे बघा किती वाजले घरी यायला, 11:15 वाजायला येतील आता. हा बघा खेळला, बघू दाखव, मागे दाखव नाव, मागे दाखव. बघा मेसीला पेसी गेले बघा, त्यांनी मेसीला पेसी गेले आणि लाईट गेले मंडळी, म्हणून ही व्हिडिओ पॉज झाली आपली. आणि मस्त आम्ही सकाळपासून आज विठोबाचीच गाणी लावले. हा जा आता आंघोळचा फ्रेश हो जा पटापटा. चला हे बघा मस्त विठोबा. हे एवढा खेळून तरी जीव चालले बघा याचा. बघा बघा तरफडते बघा. हे जा आंघोळला, चल गंदा बॉय, जा आंघोळ कर, जा वाशी टांगाला. जा. हा मंडळी हे बघा आता आपली मस्त रताळी पण झालेली आहेत. मग दाखवतो मी इथं परत. हे बघा मस्त झालेली आहेत बघा राताळी उकडून झाल्यात. आपण मस्त पाणी काढून घेऊया. आणि इथे बटाटे पण उकडून झाल्यात. हे बघा साबुदाणे पण झालेत मस्त. आता तर आपण ना हे बघते मी ऐंशीला काय पाहिजे, नंतरला विचार करू. चला तोपर्यंत हे काढून घेते आता पटकन. हे बघा मस्त
चला हे बघा मंडळी, मस्त. आता काय बनवलं आपण, इकडे बटाटे उकडून घेतली. कशासाठी? आपल्याला 2 बघूया काय बनवायचंय. मला उसळ पण करायची आहे आणि खिचडीला पण लागेलच आपल्या. तर ही तयारी याची झाली. आणि इकडे मस्त आता जे मला दाखवले हे बघा पोटॅटो. हे बघा कशी मस्त गरम आपले काय रताळी. स्वीट पोटॅटो, रताळी. तर हे झाल्यात. आणि आता आहे ना मी थोडीशी तयारी करते, भाजून घेते शेंगदाणे, कारण की आपल्याला शेंगदाणे पाहिजे ह्याला कशाला, खिचडीला साबुदाण्याच्या. तर बघूया काय, खिचडी नाही केली तर मग अशीच आम्ही खाऊ ना, शेंगदाणे भाजून. तर सगळे हे बघितलंच मंडळी. तर मी रेडी वगैरे होऊन तुम्हाला भेटतो. चला मंडळी, मस्त आता सर्व माझं काम आवरून झालेलं आहे आणि शेवटची दिवाबत्ती पण मगाशीच झाली. तरी सुद्धा मी आता रेडी झाली. तर मस्त पाया पडून घेते, पुन्हा एकदा दर्शन करते विठ्ठल रुक्मिणीचं आणि आपल्या एकविरा मातेचा. तर सर्वांनी बोला एकविरा माते की जय. झाला. आणि आता उपवासाची खाण्याची तयारी करूया मस्त आपण. तर सगळ्यात पहिला हंसुने राताले खाऊन झाल्या सुद्धा पायावर वगैरे खाली थोडीशी. आणि मी आता घेते मस्त आपल्याला साबुदाण्याची खिचडी बनवायला. तर मी सगळी तयारी करते आणि त्याने रेडीच चाललं तुम्हाला दाखवते, कारण की ना आम्हाला जायचंय अजून. बघू मंदिरात वगैरे बघूया ना कसं काय. बाबाजवळ पहिला जाऊ आम्ही, तिथे बघूया. वाघबीला पण जायचं प्लॅन चालले. कुठे जाऊ ते तुम्हाला वेळ नक्कीच भेटू. आता सांगू शकत नाही कुठे जाऊ ते ना. तर चला सुरुवात करते मी हे सगळे बनवायला. पटापट ढक्कन आणि पटकन. हे बघा मस्त या मंडळी उपवासाची खिचडी बघा. आता आपली खिचडी म्हणजे बनवून झाली नाही, आपली चालू आहे अजून खिचडी. आता आपण याला ना झाकण देऊन ठेवूया मस्त. झाकण देऊन वाफेवर ठेवूया आणि दाखवत झाल्यानंतर तुम्हाला मस्त मी दाखवते. आणि आता बनवायचे मला मस्त बाबासाठी उसळ. चला मंडळी, आता आपली मस्त साबुदाणा खिचडी इकडे रेडी बघू शकता. हे बघा मस्त खिचडी झाले. तर आता मस्त पहिला बाप्पाला दाखवूया नैवेद्य आपण. हे बघा बाप्पासाठी काढते मी आणि भेटते तुम्हाला. दाखवून झाला म्हणली. आता बाबाला काढून घेते. बघूया कधी जाईल ते माहिती नाही, पण बाबाला मम्मी गरम करून देईल ना. बाबासाठी मस्त जास्त नाही बाबा कांदा खिचडी, कारण की बाबाने हे सांगितले. सॉरी आपले काय उसळ सांगितले. हे बघा आपली उसळ करायची बाबांना. तर मी 1 डबा भरून घेते, पॅक करते असा. 80 टिफिन घेते बघा. 1 डबा पॅक करते मी 80चा. आणि इकडे रताळी पण आहे बाबासाठी. तर ती नंतर रताळीचा डबा पण भरूया आणि उसळ झाल्यानंतर उसळ मस्त गरमागरम भरूया. तर बाबाच्या इथे जाण्या अगोदर आहे ना आम्ही 3 जण मस्त साबुदाण्याची खिचडी खाऊन घेतो मंडळी. आणि तुम्ही पण या मस्त. एकादशी, आषाढी एकादशी स्पेशल आपल्या साबुदाणा खिचडी बनवली आहे मस्त. तर तुम्ही पण या मंडळी. माझा उपास आहे. माझा उपास आहे. दे माझा उपास आहे. दे माझा उपास आहे. माझा उपास आहे. दे लवकर. माझा उपास आहे. सगळ्यात पहिला मी कोणा देईन माहितीये का? माझ्या लाडूला कोणा देईन मी? माझा उपास आहे. दे लवकर. माझा उपास आहे. ओ माझा उपास आहे ना. माझा उपास आहे. तुम्हाला माझा उपास आहे. दे ना माझा उपास आहे. माझा उपास आहे. चला या. सगळ्यात पहिला माझ्या आईचं बसले या. काही करता ना घातलं का? आधी तिथं चमके ये लो. तुला एवढे घडलं का? हो एवढीच तुला बस. बघा मंडळी अंशू दिल्ली आज संडे आहे. खेळून आले, मस्त मजा केली, फुटबॉल खेळून आले. आणि ती बघतोय कसे झाले. इकडे करायचं असं मस्त स्माइल येऊन. आता आम्ही तिथे पण बसलो आहोत खायला आणि ओव्हर रेडी नाही झाले, तयार झालं रोन आहे व्हिडिओमध्ये. हे बघा मस्त आम्ही अंशू आणि मी खातो. साबुदाणा खिचडी खाऊन घेते. आणि तुम्हाला आता बघूया कुठे गेलो तर नक्कीच भेटू, नाही तर मग कंटिन्यू बघा ब्लॉग काय होते आजच्या दिवशी काय होते बघा. जरा जास्त तर बघून मस्त खिचडी खातो. चला बाय. हे फायनली सर्व झालेलं आहे मस्त. बाबासाठी 3 डबे भरलेत मी. 3 नाही 4 भरले, कारण की उसळ आहे. काही मंचुरी बनवले तिथे. तर ही ताई साठी भरून घेतली आणि हा टिफिन अंशूचा घेतले. तर आमचा पण आम्ही उसळ नाही खाली, फक्त आम्ही खिचडीच खाली ना.
तर बघूया, वाटलं तर तिकडे खाऊया मस्त रताळे वगैरे. आणि आत्ताचा डब्बा मस्त डन झालेला आहे. तर जाऊया आता आपण डायरेक्ट बाबाच्या इकडे गेल्यावर भेटूया. चला तर तयार आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. संध्याकाळी किती वाजले? 5:30 वाजायला आले. आणि बाबाला आता मी आहे ना रताळे खायला दिले. आम्ही आलो होतो दुपारी, पण दुपारी आलो तर म्हणजे ताईने त्यांना बाबांना आणलेला सगळा साबुदाणे वडे वगैरे बनवलेले. ताईने खिचडी पण केलेली, खिचडी नाही उसळ पण केलेली. तर बाबांनी दुपारी खाल्लेला म्हणून बाबांनी मगाशी नाही खाल्ली आणि आता बाबा खाता काहीतरी. तर मी आणलेला उसळ, खिचडी आणि रताळे. तर काही बोलते का हल्दीमध्ये नाही, हल्दीमध्ये माझी गडबड, माझी बोबडी वल्ली. उसळमध्ये हळद नाही टाकत अशी ताई बोलते, माझी ताई बोलते आजच्या दिवशी. आणि कोथिंबीर नाही टाकत. पण मी खिचडीमध्ये पण आणि याच्यामध्ये पण कोथिंबीर टाकले ना, तर आता बाबाला नाही खायला भेटणार. एवढी बनवून आणलेली बघा मस्त. तर बाबाला तर नाही खायला भेटणार. बघा मस्त बाबाने खाल्लीच ती. मस्त होती बाबा उसळ. पण आता बाबाला तरी मला बाबा बोलला चालेल बोलला खायला. पण असं बोलतात का या आहे ना आषाढी एकादशी, या आषाढी एकादशीला नाही का माझी बी बोलू बरोबर. आषाढी एकादशी या एकादशीला आहे ना नाही खात बोलतात असं काही बोलते म्हणजे ताई. आपल्याला माहिती नाही, आपण नाही कधी गेला म्हणून आपल्याला माहिती नाही. तर मग आता बाबांनी खाली रताळी बघा, रताळे खाली. बाबा कशी येते रताळे? गोड 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 गोड. आता बाबाची मीच ताव मारते. इथं आहे खिचडी, इथं आहे उसळ. आपण उसळ नंतर जेवणावर खाऊ नाही का? खिचडी पण आहे, ही बघितली ना? उसळ बघितली ना? जेवण नाही, आज बाबाला हे काय ते भगर म्हणजे ते घेऊन येणार. नंतर ताई आताच घरी गेली, मग आलेली ताई गेली. परत काही ताई तिथे बनवायचं आहे भगर आमटी. मला नाही येत भगर आमटी, मला येत नाही करता म्हणून माझ्या वेळेला सांगितले ताई येणार आहे. बाबा जेवणार नाही, भगर आमटी खाईल. आणि उद्या उपास आज फराळ आणि उपवास बाबा सोडेल उद्या. बाबा पंढरपूरला नाही गेला तरी पण बाबाने इथे उपवास सोडलेला, म्हणजे उद्या सोडतील. बाबा दरवेळेस करतात या एकादशीला, आषाढी एकादशीला. तर म्हणजे आम्ही मगाशी झालेलो पण सगळ्यांनी झाला मला भरपूर येऊन. बाबाची वाट बघत होतो आम्हाला. चहा वगैरे पिऊन झाला. चहा 2-3 झाले. बोला तुम्ही तुमचा वाजवू द्या. माझे 2 झाले. 3 चहा पिला तुम्ही? 3 चहा. 3 चहा का 2? 3 पिले. पहिला मस्त दिला ना मी 2 वेळा दिला तुम्हाला. एक दुधाचा एक काला मी दिला. हा मग 2च झाले. म्हणजे नाही 2च झाले ना? मी एकला दिला. 2च चहा झाले. 2 चहा. तिला तर आवाज कुठे केला चहाचा? सुस्ती आली उपासाची. बघा माझा उपवास आहे बाबा. बाबा माझा उपवास आहे. माझा उपवास आहे. बाबाचा पण उपवास आहे. माझा पण उपवास आहे. माझा बी उपवास आहे. त्याचा पण आहे का? उपवास आहे. आमचा उपवास आहे बघा मंडळी. आता एकादशी उपवास. तर बघू आता ताई नंतर येणार आहे. आता आम्हाला जायचं घरी भक्ती वगैरे गर्दी करायला. बाबाचं झालं आता खाऊन. हा बोलला ना आता बुवा. आता ही खिचडी मी खाते, मला चालेल ही मला चालेल. आपण खाल्ले ना. आई बाबाचं कसं तिकडे जातात ना पंढरपूरला म्हणून ते नाही खात. कोथिंबीर आणि हळद चालेल. चला आता काय आता आपल्या गाईला फोन करू बघू काय करते पंढरपूरला. चला फोन करा आईला, मोठ्या बाबाला. आईला करू मोठ्या बाबाला काय आवाजच नाही. मोठ्या मोठ्यावर फोन करा बघतो तर. हो बांधल्या हात धुवून घे बाबा जा तुम्हाला. हात धुवा बांधले तुम्हाला. आता काय पाहिजे? आता काय पाहिजे? चहा. चहाची नाही शूटिंग करू. आता पाणी पाणी आता पाणी आता पाणी 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 पाऊस आहे बाहेर. पाणी पाणी आले केला ना आता. बाबा विसरलेला. बाबाने खरा नाश्ता ना. बाबाला चहा जाणून आले. बाबाने याच्या अगोदर 2 वेळा चहा पिले. एक पहिला अगोदर दुधाचा चहा आणि नंतर काला चहा.
ओके चला. फायनली आईचा कॉल आला. कधी माहितीये आमचे मोठी भाऊ फोन आणि केलाच ताई तेव्हा नव्हता फोन तुम्ही. आला. बाबाला मोठ्या बाबाला एवढे तिथे फोन होता लागत ते बघा आता आले हा आईचा. हा द्या हा ग मोठ्या बाबाच्या का गेला मी 4-5 फोन केलं. मग मोठ्या बाबा सांगितलेलं पण सांगा आईला. लागतो तर पण आवाज नव्हता येत. हा का सांग मी बघ निकेत आहे बघ. हॅलो काय करता काय हा मग भाऊने केलं फोन. माझी इच्छा होती जाम येवायचा होता मला. मग माझी इच्छा होती मी आणि बोललो चला अंशू अंशू माझी इच्छा होती जाम मी आणि बोललो चला जाऊ. मग काय करतात मी आईचा आईचा तुम्ही बऱ्याच ना काय करता हरिपाठ चालेल का. काल गेलं मोठे बाबाला मोठे बाबा बोलते आई मार्केटला गेले. काय नको काय घेऊ. नको घेऊ काय नको घेऊ नाही तर मग मोठं करणार का जाम घे जाम घे. हा पण सफेद सफेद हा हा असू दे असू दे नको नको आणू काय नको आपले काय हा हो सगळी बरे. आता ताईचं गेली म्हणजे ताईचं आताच गेली. उद्या लेट चाल ना मग म्हणते भाऊ का उद्या येतील. उद्या येणार का आई मग मस्त गेलो असतो बघ मला येवाचा होता. मग यायचे मुला नाही विचार करायला लागलं मी येतो तू मग बघ द्यास म्हणजे जाऊ द्या ना. हा का नाही द्यायला रे आहे का हा 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 का बघ मस्त लवकर गेले बघ लवकर पोचले ते बघा मस्त. मग आईला बघा भेटला असता आईचं बघा भेटला असता. हा बोललो ना मी जाम याला बोलतो तुम्ही फोन ठेवला नाही मी फोन ठेवला का बोलायला लागली मी याला जाम त्याला बरं नाही सांगला मी जाऊ वाचून गेलोच ना आपण. आमची शाळा होती ना. मग हो सगळी बरी आहे सगळी बरी आहे. हा द्या टाल ना टाल आई टाल टाल मला मला टाल मला टाल काही नको आणू. नाही गपचूप ये. मला टाल पाहिजे टाल 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 काही नको आणू काही नको आणू गपचूप ये. मस्त करते नका या चोरायले या भेटला तर मला टाळ ना बारका टाळ भेटला तर ना मला टाळ 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 काय काय जाणार कीर्तनला जाणार आहे? कीर्तनला जायचं मला ज्ञानोबा तू करा ज्ञानोबा काय नको घ्या नको घ्या मग या या तुम्ही या नीट व्यवस्थित गपचूप ये तू. असं तुम्ही या तुम्ही उद्या मग हा द्या द्या हा देवा हा द्या भाऊ बोला.
आवडल्या? आईच्या इथून डायरेक्ट गेलेलो मंदिरात, मस्त आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये गेलो, दर्शन वगैरे केला आणि मग डायरेक्ट घरी आलो. आणि घरी आता बघा 7 वाजले आता आम्हाला इकडे, म्हणजे मग अशी झाला थोडा वेळ झाला. तर त्याच्या आधी झाड वगैरे मारून घेतलेला आल्या पहिला लगेच. आणि आता भांडी वगैरे आहेत तर भांडी ठेवते मी अशीच, कारण की आता बत्तीचा टाइम पण झालेलाच आहे, म्हणजे दिवाच लावते. दिवा तर आहेच आपला चालू सकाळचा. तर चला आता डायरेक्ट दिवाबत्ती वगैरे करते. त्याला चाट बनायचा होता काहीतरी, तर तो पण बोला मम्मी घरी चला, तर म्हणून आले. बघा आता बसले करायला, तो आमचे बसले करायला. तर मी आहे ना आता पटकन झाडू वगैरे मारून घेतला. आता मस्त दिवाबत्ती करते मंडळी. आणि किचन पण बसावर आहे तर ते पण क्लीन करायचं, मला पण दाखवते. चला मी झाडू वगैरे झाला माझा मारून. आता अंशू बसले तिथे अभ्यास करायला. बघा अंशू करतोय अभ्यास, काय त्याला बनवायचं आहे काहीतरी कॉलेजसाठी. तर चला मी दाखवतो ना. हे बघा इथे किचनवर पसारा पडले, तो क्लीन करायचा आहे मंडळी मला आता. बघा आता मला बत्ती पण करायची आहे. आपला सकाळचा दिवा जळतोय बघा, अजून सकाळचा दिवा जळतोय. तर मी आता पटकन आहे ना दिवाबत्ती अगरबत्ती धूप वगैरे लावून घेते आणि भेटते. चला मंडळी इकडे बघू शकता, मी आता मस्त दिवाबत्ती करायला घेते. आणि इथे बघा सकाळचा दिवा अजून जळतोय आपला मस्त. तर मी फक्त थोडंसं तेल टाकून घेतलं याच्यामध्ये. आणि आता आपण मस्त धूप वगैरे लावून घेऊया, कारण की संध्याकाळ झालेली आहे आणि आता खूप टाइम झाला, म्हणून पहिला मी दिवाबत्तीच करते. म्हणजे झाडू वगैरे झाला माझा आणि आल्याला पहिला दिवाबत्तीच करायला लागली, कारण की बरं टाइम पण निघून जाते बत्तीचा. तर बघू शकता मी पटकन तेल टाकून घेतलं थोडासा. बाकीचा आपला दिवा चालूच होता सकाळपासून मस्त. हे बघा आता आपण धूप लावूया छानसा, कारण की आज आहे आषाढी एकादशी. तर तुम्ही बघू शकताच. चला मंडळी चला मस्त भक्ती करून घेऊया. एकविरा माते की जय. लक्ष्मी शकते मंडळी. बघा आता ओ गेले ऑफिसला आणि मी इकडे बत्ती करते आणि अंशू अभ्यास करते तिथे. तर चला मंडळी आता आपण ठेवून देऊया मस्त दिवा. हे बघा आपण दिवा पण ठेवूया छानसा. आणि मस्त आपण आता बत्ती केलेली आहे, बघू शकता तुम्ही. चला आता अगरबत्ती पण लावूया तुळशीमध्ये, बाहेर उंबरठ्यावर. हे बघा आता मी अगरबत्ती तुळशीमध्ये येते आणि बाहेरसुद्धा लावते. तर चला आजचा ब्लॉग आता इकडेच संपूया दिवाबत्ती करता करताच, कारण की ब्लॉग आपल्याला छोटासाच करायचा होता, तरीसुद्धा मोठा झालाच मंडळी.